तर हॅलो गाईज, खूप 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 दिवसांनी अशी इच्छा झाली आपल्या अमृत भवनचा वडापाव खायची. तर आलो मी आता अमृत भवनमध्ये वडापाव खायला. पहिला ह्या चटणीबरोबर आम्ही 4 ते 6 पाव खायचो आणि आमचा वडा तसाच असायचा. तर त्यावेळी हॉटेलमध्ये सिटिंग अरेंजमेंट होती आणि बसून खायचे सगळे. तर ज्यांनी ज्यांनी खाल्लं आहे त्यांनाच माहिती असेल अमृत भवनचा वडापाव आणि चटणी. तर खूप इच्छा झालेली म्हणून आलो, नाश्ता वगैरे केला. नाश्ता आज 14 एप्रिलची सकाळ आहे, तर रात्री आपली धमालच असणार आहे. तर मित्र सगळे होते, बोलत चला बघूया आपल्या बिडरी चाळीचा कसा पुनर्वसन झाला आहे. म्हणून आम्ही आलो आहे सॅम्पल फ्लॅट बघायला. तर कसा वाटला तुम्हाला सॅम्पल फ्लॅट? मला तर वाटतं तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर 180च्या खोलीत राहणारे आज 2 BHK 500च्या एरियामध्ये जाणार तर किती आनंदी असतील. तर फायनली आम्ही बघितलं आहे, इथे पार्किंगसाठी पण सुविधा आहे. तर आम्ही चाललो आहे बाहेरच्या दिशेने आणि बघूया, इथे एक डेमोसुद्धा बनवलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळेल कशा बिल्डिंग आहेत आणि कशा नाही. या दिवाळीपर्यंत तर मला वाटतं 1-2 बिल्डिंगचं हँडओव्हर मिळेल. कलरचं वगैरे तर काम झालं आहे. तर हा डेमो आहे आपल्या BDD चाळीचा. तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. तर 14 एप्रिल 2026 म्हणजे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक 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 सदिच्छा. तर व्हिडिओ टाकायला तर खूप उशीर होतो आहे, कारण की जयंती होऊन आता खूप वेळ झाला आहे. पण मला ॲडिट करायला थोडा वेळ नव्हता, त्यामुळे. तर असू द्या, काही असू द्या, मी व्हिडिओ तर काढलेले, आता ॲडिट करून मी टाकतो आहे. तर नक्की तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. काय जयंतीची जी धमाल असते. तर समोर तर तुम्ही बघताय 14 एप्रिलची रात्र आहे आणि इथे फटाकड्या फोडून आपल्या एक प्रकारची दिवाळी साजरी होते. तर अनाया आणि समारा तर खूप खुश आहेत. तर आपणसुद्धा या मस्तीची मजा घेऊया. तर आता आम्ही आहे परेल भोईवाडामध्ये, कारण की अर्धे ट्रान्झिस कॅम्पमध्ये इथे जयंती साजरी करत आहेत आणि अर्धे आपल्या ढिला रोडमध्ये BDD चाळा नंबर 19 आणि 20च्या मध्ये जी आपली विभागाची जयंती आहे तिथे साजरी होते. काल रात्री तर तुम्ही बघितलं असेल, 13 तारखेच्या रात्रीची मी व्हिडिओ टाकली आहे. तिथे काय एन्जॉय झाला, त्याच्यापेक्षा डबल एन्जॉय आज होणार आहे. तर आम्ही इथे आता थोडा वेळ आहोत, इथं थोडा एन्जॉय करून डान्स करून मग आम्ही जाऊ तिथे ढिला रोडला. तर नक्की बघा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 135वी याची मजा आणि मस्ती. चाळ क्रमांक 30 रहिवासी कमिटी तसेच 5B यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सालाबादप्रमाणे याही वर्षी
तर सालाबादप्रमाणे याही वर्षी लाईट गेलेली आहे. गेल्या वर्षी तर लाईट गेलेली पण परत आली नाही. आता यावर्षी बघूया, प्रयत्न तर चालू आहेत लाईट कशी तरी परत यावी आणि परत हा एन्जॉय सुरू व्हावा. तर चला आपण बघूया लाईट येते की नाही. हे बघ अरे मी तुम्हाला शोधतोय बघ लाईट. श्यामो श्यामो हे पप्पाकडे बघ. अरे काय यार चालू नाही होणार. चालेल लाईट आली तर चालू होतं डायरेक्ट म्हणजे बंद करून परत दोन वायरी खोलून परत एवढं घेऊन जातो. बोल ना मी काय बोलतोय आता ते ना 450 वायर होईल ना तुझी वायर या बोलतोय. साऊंड चालू आहे त्याच्यामध्ये पूर्ण साऊंड चालू माझ्या कॅमेरा चालू कर. लाईट नाही ना बोलची लाईट टाकतो नाही तुमची इंडियन सिंगल पेज आहे ना. हे जरा उचल रे उचल रे मला चालू करतो ना. हे चालेल हे निकी हे लाव रे हे निकी चालू करू दे ना त्याला. साऊंड चालू कर. लाईट चालू ए दादी ए हा वाल देतो ब्लूटूथ वाल देतो घालत नाही आणायचे फक्त दीपेकची वायर आहे. जा बोल लवकर. हा बोल ना. हॅलो अरे दादी तो काय बोलत माया होती ना बंदी हे रस्त्याच्या मालची वायर आहे तुझे बोललाय माळ्यावरती. हॅलो किरण कुठे आहे. ठीक आहे चल ठीक आहे बोला. दोन दिवस कर कुठे एकत्र कर आणि दोन एकत्र कर. ती लाईन तिथे सिंगल पेसच येणार आहे बरोबर आहे. मला ऑलरेडी 3 पेस लाईन पाहिजे. 3 पेस पॅनलची ट्रिप नाही करू शकत. पॅनल ऑनच नाही करणार. कसं बोलतो वेळ लागणार वेळ जातोय सगळं त्याच्यामध्ये. गेली ना मला चालूच करून द्यायचं. लाईट गेली आमचा कार्यक्रम करतोय. आमचा कार्यक्रम वाटपलाय. आता हा ब्लॉग नको टाकू. टाकणार नाही यार. प्रॉब्लेम तर कळायला पाहिजेत. मी करतो काय
याच्यावर साऊंड नाही होणार. आम्ही काय करणार, साऊंडची कॅबल आणि लाईटची कॅबल कोणी जॉईन मारतो आणि नेतो तिकडे. कोणी कितपत जाईल माझी कॅबल, माझा अंदाज आहे. हे दादी माझं तो व्हायला मावतीने दोन्ही कोणती मी तर व्हायला कोणी आणायला पाहिजे दोन्ही चालू हे कामाला येते ते पटापट करून ऐक ना भाऊ आता नाचायचं तो विचार झाला. काय बरोबर की नाही? काय यादव शशांक यादव साहेब बरोबर आहे की नाही मी बोलतोय ते? ब्लॉक मध्ये घे, याच्यामुळे लाईट गेली म्हणून घे घे घे. हा आला आणि लाईट गेली हा माझं पर्सनल मत आहे. आणि आता लाईट काय येणार नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. हा आला आणि लाईट गेली, लाईट काय येणार नाही बघ. हे बघ हा आल्यापासून लाईट गेली. आता इथली बंद केली तिथली बंद करायला पाहिजे. त्यांना तरी तुझ्याबद्दल मत आहे इकडची बंद करा, तुझ्याबद्दल मत आहे तुझ्याबद्दल मत आहे. तिने हसतोय बघ आता एकटं जायचं. 15 ते 20 मिनटं झाले लाईट गेली आहे. आता डेकोरेटरच्या घरातून वायरसुद्धा आणले. हे आली लाईट, हे लाईट आली, हे लाईट आली, हे लाईट आली. एक नंबर. तर फायनली लाईट आले आणि सगळे खूप खुश झालेत. आता बघूया पटकनच आपला डी जे चालू होईल. तर डी जे लाईट गेलेली असतानासुद्धा इथे आपल्या बाबासाहेबांचा जो फोटो लावला आहे त्याच्या मागे इथे आपल्याला जेवणाची सुद्धा सुविधा आहे. हो काय काय इथे कोण येते मला दिसले पाहिजे ना, कार्यकर्ते जेवण वाढत आहे बाबा. फायनली आपली लाईट्स आणि डी जे चालू झालं आहे आणि पुन्हा एकदा एन्जॉयला सुरुवात. तर खूप जण कंटाळून घरी गेले, पण आपण जाणार नाही, कारण की आपल्या ह्या एरियामधली सगळ्यात शेवटची जयंती आहे. पुन्हा हे होणे नाही.
लाईक करा, शेअर करा, आपल्या भावाला चॅनल आहे. जय भीम. जय भीम. ज्या दिवसाची आपण वाट बघत असतो वर्षभर, तो दिवस आणि ती रात्रसुद्धा आज संपली. तर उद्यापासून ते 24 तारखेपर्यंत भरपूर असे कार्यक्रम आहेत. पिक्चर आहे, ऑर्केस्ट्रा आहेत, व्याख्यान आहेत, परत अजून जेवण वगैरे पण ठेवलं आहे. तर चला हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर बाय.